महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सचिन इप्पर यांचा 600 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये भव्य प्रवेश। रिसोड मालेगाव मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार। कोराडी, नागपूर। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव सचिन इप्पर यांच्या नेतृत्वाखाली युवक, ज्येष्ठ नागरिक, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध सेवा सहकारी सोसायट्यांच्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। कोराडी येथे सुमारे 600 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। हा सोहळा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख नकुलदादा देशमुख तसेच भाजप नेत्या अमृताताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मान्यवरांच्या हस्ते सचिन इप्पर यांच्यासह 500 ते 600 कार्यकर्त्यांना भाजपचा शेला देऊन पक्षात रीतसर प्रवेश करून घेण्यात आला आणि त्यांचं पक्षात स्वागत करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री व माजी खासदार अनंतरावजी देशमुख, खासदार अनुप धोत्रे, भाजप नेते नकुलदादा देशमुख तसेच भाजप जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी चितलांगे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघासह वाशिम जिल्हा आणि संपूर्ण पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्ष अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजयाचा झेंडा फडकवण्याचा दृढ निश्चयही यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी व्यक्त केला। या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे, भाजप रिसोड ग्रामीण मंडळ अध्यक्ष सुभाषराव खरात, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. श्रीराम गरळकर, भाजप राज्य सदस्य गजाननराव देशमुख यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।